आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जालना न्यायालयामध्ये शनिवार दिनांक 13 रोजी चौथ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती VM मोहिते यांच्यासह अन्य न्यायाधीशांनी यावेळी पॅनल प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडली। मनपाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होतेच। विशेष म्हणजे ही लोक अदालत जालना महानगरपालिकेच्या अनाधिकृत नळधारकांसाठीच होती की काय असंही चित्र पाहायला मिळालं। 458 अनाधिकृत नळधारकांनी आपले नळ कनेक्शन अधिकृत करून घेतले आहे। त्यामुळे जालना महानगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल 34,35,000 रुपये जमा झाले आहेत। मनपाच्या इतिहासामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या कराची रक्कम जमा होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये। दरवर्षी महानगरपालिका 2700 रुपये कर आकारते। त्या हिशोबाने 2700 गुणिले 458 असे 12,36,000 रुपये आता यावेळेसपासून दरवर्षी महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत। तसेच यापूर्वीचा भुर्दंड म्हणून देखील सुमारे 3 वर्षांची नळपट्टी महानगरपालिकेने वसूल केली आहे। जालना महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते। त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्याकडे आला आणि त्यांनी विविध कामांचा धडाका लावला। त्यामधीलच हे एक काम आहे जे घरपट्टी, नळपट्टी आणि महानगरपालिकेचे इतर कर वसुली करण्याचे। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपतीजवळ जालना। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।